अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। माणगाव येथील सहकार व शेतकरी चळवळीतील निस्वार्थी व स्वाभिमानी व्यक्तिमत्व म्हणून ज्यांनी जिल्हाभर आपली ओळख निर्माण करत गावचं नाव मोठं केलं असं स्वर्गीय जनगोंडा पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुरस्कार सोहळा आयोजित केला असून मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय माणगाव येथील वैष्णवी देवी मंदिरात झालेल्या बैठकीत गावकऱ्यांनी एकमुखाने घेतला आहे। यावेळी सरपंच तथा प्रशासक डॉक्टर राजू मगदूम म्हणाले, माणगावचं गाव सर्वप्रथम जनगोंडा बापांनी जिल्हाभर रोशन केलं। त्यांच्या स्मृती जगवणं हे आपलं कर्तव्य आहे। म्हणूनच यावर्षी आपण बाबा प्रेमींच्या माध्यमातून पुरस्कार सोहळा आयोजित करण्याचा निर्णय घेतला। स्वर्गीय बापांनी आपलं संपूर्ण आयुष्य निस्वार्थ भावनेने आणि चळवळीच्या माध्यमातून जनतेला समर्पित केलं होतं। त्यामुळे आपलं त्यांच्या नावाने आपण प्रगतशील शेतकरी, कर्तबगार व्यक्तिमत्व, उत्कृष्ट उद्योजक असे पुरस्कार देणार आहोत। हा कार्यक्रम माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी 31 मे रोजी सायंकाळी ठीक 6:30 वाजता चंद्रप्रभू सांस्कृतिक भवन माणगाव या ठिकाणी होणार आहे। कार्यक्रमाला आमदार राहुल आवाडे, आमदार अशोकराव माने, पंचगंगा साखरचे चेअरमन PM पाटील, ज्येष्ठ नेते जयकुमार कोले आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी जनगोंडा पाटील, माणगाव सोसायटीचे चेअरमन राजगोंडा पाटील, व्हाईस चेअरमन अख्तर भलदार, महावीर पाणीपुरवठ्याचे चेअरमन अजित मगदूम, व्हाईस चेअरमन अजित कोथळे, शारदा दूध संस्थेचे चेअरमन बाळासाहेब वनवाडे, व्हाईस चेअरमन कुमार आळते, कर्मवीर मल्टीस्टेटचे सुकुमार पाटील, माजी सरपंच अनिल पाटील, IY मुल्लासर, अनिल जगदाळे, अविनाश माने, धनपाल गवळी, माजी सरपंच बाळासाहेब गुरव, अशोक कांबळे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।